जमीन जे आहे त्या जमिनीतलं स्तर सगळा वाळू आणि माती मिश्रित असल्यामुळे आणि नदीकाठची जमीन असल्यामुळे मोठ्या इमारती बांधण्यासाठी वजन घेण्यासारखी क्षमता असलेली जमीन नाही, म्हणून त्या जमिनीचं स्ट्रेंथनिंग करायला लागलं. त्याच्यात मग सिमेंटचे काही प्रकार, विशेष पद्धती, त्यासाठी काही प्रयोग आणि IIT-मधून मदत घेऊन त्यासंबंधी सगळं प्रयोग करून ते तंत्रज्ञान ठरवलं. जमिनीखाली जेव्हा प्रत्यक्ष जायला लागलो तेव्हा ASIने सूचना दिल्या होत्या की याच्यात पूर्वीच्या ह्याच्यामध्ये काही मंदिरं बांधण्याचा प्रयत्न झाला होता, पाडून बाबरांनी मशीद बांधली आहे, त्यामुळे किमान एक मंदिर खाली आहे माहिती होतं. प्रत्यक्ष बांधकाम करत असताना आणि खाली उत्खनन करत असताना त्याच्यापूर्वी स्कंदगुप्तांनी बांधलेले मंदिर आहे, विक्रमादित्यांनी बांधलेली मंदिरं आहेत, मौर्यांच्या काळात झालेलं मंदिर आहे, इसवी सनाच्या 13व्या शतकातही पूर्वी काही इथं बांधकाम झालेले आहेत, असे जसे पुरावे सापडायला सुरुवात झाली तसं काळजीपूर्वक ते सगळं सॉर्टिंग करणं, काढणं, त्याचा उपयोग करणं आणि त्याच्या आधारे शिकून आपल्याला मंदिराच्या रचनेमध्ये काय काय बदल करावे लागते हे सगळं करणं हे सायमल्टेनियसली चाललं होतं. आणि ते एक मोठं आव्हान होतं, कारण एका बाजूला शिकत शिकत आणि प्रत्यक्षतः त्याचे रिझल्ट देत देत असं पुढं जायचं होतं आणि याला वेळ खूप कमी होता. रात्रंदिवस काम करत असताना करोना 1, करोना 2, करोना 3 हे थैमान घालत होते. त्यामुळे आतली माणसं बाहेर जाणार नाहीत, बाहेरची माणसं आत येणार नाहीत आणि तुम्ही काम करायचं असेल तरी देखील ते आवश्यकता असतील ते सगळं इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या, हे सगळं खात करणं चाललं होतं. वेळेची आणि तुमच्या क्षमतेची ही कसोटी इतकी होती की त्या सगळ्या रेसमध्ये आम्ही इथपर्यंत पोचलो हेच खरं आश्चर्य. केवळ ताम्रपत्र खाली ठेवलं आहे म्हणून किंवा किती जुन्या इमारतींमध्ये जसं खाली ठेवायची पद्धत असते आपल्याकडे मंदिरामध्ये, केवळ त्याच्यामुळे नाही, पण तेव्हासुद्धा 1000 वर्षानंतर देखील याच्या दृष्टीने झालेले प्रयत्न हे नावाजलेले असतील, आठवणीत राहण्यासारखे असतील आणि भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाचे वाटतील असे असतील असं जगभर असलेल्या सगळ्या हिंदू समाजाला वाटेल. नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारत MTV मध्ये आपले स्वागत आहे. मी पार्थ कपोले. अयोध्येतलं श्रीराम मंदिर आता निर्णायक टप्प्यात त्याची उभारणी आलेली आहे. पुढच्या महिन्यात 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम ललाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि अवघ्या भारतीयांसाठी श्रीराम मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर नेमकं कसं बांधलं जात आहे, त्याच्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं जात आहे आणि किती हात या मंदिरासाठी कार्यरत आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रकल्पाचे चीफ इंजिनियर असलेले जगदीश आपळे. नमस्कार जगदीशजी. आणि अभियांत्रिकीसह इतर मुद्द्यांवर काम करणारे जगन्नाथजी गुळवे. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हा दोघांनाही आहे की श्रीराम मंदिर उभारणीच्या कार्यासोबत आपण कसे जोडला गेलात आणि जेव्हा तुम्हाला कळलं की आपल्याला श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हायचं तेव्हा पहिली प्रतिक्रिया आपली काय होती? श्रीराम जन्मभूमीच्या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल हाती आला त्यावेळेला खूपच आनंद झाला होता आणि हे मंदिराचं बांधकाम आता जागा मिळाली तर सुरू होणार त्याची खात्री होती. पण त्यावेळेला याची कल्पना नव्हती की त्यात नेमका आपला रोल काय असेल. माझा स्वतंत्र व्यवसाय होता आणि त्या स्वतंत्र व्यवसायानुसार माझे प्रवास इकडे तिकडे होते, परंतु माझ्या सगळ्या प्रवासामध्ये एक दिवशी अचानक फोन आला. आपले संघाचे माननीय अधिकारी मधुभाई कुलकर्णी संभाजीनगरला भेटले संघ कार्यालयामध्ये आणि त्यांनी याचा काही अभ्यास करून सगळ्या स्वयंसेवकांच्या समोर आपल्याला काही हा विषय ठेवता येईल का असा प्रश्न विचारला. वर्डिक्टचा अभ्यास करता करता काय काय सापडलं होतं, काय झालं होतं, कसं करायचं याच्या संबंधीची योजना विचार करता करता डोक्यात सहज विचार असा आला की जर बांधकाम करायचं आहे, आपण स्वतः याच्यामध्ये इंजिनियर आहोत, तर आपण काही विचार करून सुचवू शकतो का की कसं करता येईल, काय करता येईल. म्हणून त्या दृष्टीनं काही टिपणं काढायला सुरुवात केली. ती मधुभाईंच्याकडे दिली. ती स्वाभाविकपणे पुढे भैयाजींच्याकडे गेली आणि भैयाजींच्याकडनं निरोपच आला की या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये आता तुम्ही वेळ काढून अयोध्येतच चला. आणि मग मुंबई, दिल्ली, प्रयाग असं करत करत
अयोध्येला येणं ठरलं. पण ते सुरुवातीला काय करता येईल, कसं करता येईल त्याच्या इथल्या साधू संतांच्या बरोबर चर्चा करण्यासंदर्भात होतं. परंतु चर्चा करता करता त्यात कधी इन्व्हॉल्व झालो आणि कधी प्रत्यक्ष कामाला लागलो हे कळलं नाही. परंतु खूप आवडलं, छान वाटलं, सुरुवात केली आणि मग त्यातनं टीम तयार करायचं ठरलं. त्या टीममध्ये आता नागपूरचे गिरीश सहस्रभोजनी आहेत, तर गोव्यात आहेत संगमनेरकर, ते पण अविनाशजी पण आहेत त्याच्यात, गुळवे मामा संभाजीनगरहून आलेले, असे 7-8 जण आम्ही ट्रस्टमध्ये आहोत. आणि मग पुढे लार्सन टुब्रो, TC या सगळ्या मंडळींच्या बरोबर बोलत बोलत त्यांचेही काही ॲग्रीमेंट्स ठरली आणि मग प्रत्यक्षात त्यांनी सिव्हिलचं काम करणं आणि क्वालिटी कॉस्ट सांभाळणं यातनं प्रत्यक्ष योजनांना सुरुवात झाली. जगन्नाथजी, आपली पहिली प्रतिक्रिया कशी होती सगळ्या कामात तुम्ही सहभागी झालात किंवा जबाबदारी तुम्हाला मिळाली याची? ऑगस्ट 2020 भूमिपूजन झालं आणि साधारण मला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विचारण्यात आलं की अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी इंजिनियर्सची आणि तुमचं नाव आलेलं कोणीतरी सुचवलं आणि तुम्ही जाल का? तर मी म्हणलं मी आनंदाने जाईल, कारण मी तिथेही पूर्ण वेळ कामच करत होतो. त्यामुळं वेळ आणि किंवा अन्य काही व्यवधानं अशी काहीच नव्हती, संघाचंच काम करत होतो. त्यामुळं मी आनंदाने तयार झालो मग संघाच्या पद्धतीनं. पण मग नंतर निधी संकलनासाठी काही दिवस परत प्रांतात थांबायला लागलो आणि मग 2021 मी सुरुवातीला इथे आलो. आनंद वाटला, खूप बरं वाटलं आणि हेवाही वाटला आपल्या भाग्याचा की आपल्याला काही ह्या राम मंदिराच्या कामामध्ये सहभाग आपला घेता येतो. पण जेव्हा विचारणा झाली तेव्हा एक स्वयंसेवक म्हणून असं की संघाने सांगितलं ते करायचंय, इथे करतो, तिथे जा म्हटलं तिथे करतो. तेव्हा आनंद तर मनातनं झाला, पण एक स्वयंसेवकांना समाधान एक अधिकाऱ्याने सांगितलं, विचारलं, हो म्हणायचं, एवढं या मानसिकतेतनं आलो. जगदीशजी, माझा एक प्रश्न आहे की मंदिर उभारणीची तयारी कशी सुरू झाली? सुरुवातीला काय आव्हानं दिसली? जे कोर्टाचा निकाल आला, 70 एकर जमीनही मिळाली, ट्रस्टही स्थापन झाला, पण या स्थळी आल्यावर, जन्मभूमी स्थळी आल्यावर कसं एक वातावरण होतं किंवा सुरुवात कशी केली आणि आव्हानं सुरुवातीला काय वाटले? हे मुळात मंदिराचा नकाशा हा आधी जो आपण प्लॅन केला होता त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक झालं. तसं स्टॅबिलिटी ॲनालिसिस, डिझाईन ॲनालिसिस झालं, तसं त्याच्यामध्ये काही बदल स्ट्रक्चरली करणं गरजेचं होतं. त्यामुळे आधी तयार केलेले काही दगड हे आता वापरता येणार नाहीत किंवा वापरायची झाली तर ते अन्य ठिकाणी वापरायला लागतील, नवीन दगड करायला लागतील आणि मग नवीन आणि जुन्या दगडाची सांगड घालत वेळेचं गणित हा एक खूप मोठा मुद्दा होता. दुसरं, मटेरियल वापरताना बन्सीपारपूरचे पिंक रेड कलर वापरायचे इथपर्यंत ठरलेलं होतं आधी. अशोकजी सिंगालांच्या वेळेस तो निर्णय झाला होता. परंतु प्रत्यक्ष करत असताना जमिनीचा स्तर, त्याच्यामध्ये किती वजन घेऊ शकतं त्याच्या संदर्भातल्या आडाखे सगळे जे होते ते सगळे बदलले पूर्ण आणि त्यानुसार पद्धती बदलली. पाहिजेऐवजी पुन्हा सगळं खणून त्याच्यामध्ये काही कॉन्क्रिटिंग करायचं ठरलं. या सगळ्याच्या याच्यामध्ये खरं सांगायचं तर वैयक्तिक क्षमताचा कस लागला होता. आपल्याला असलेले अनुभव, इथं प्रत्यक्षतः लागणाऱ्या गरजा त्या खूप वेगळ्या पद्धतीच्या आहेत असं लक्षात आल्यानंतर निराळ्या IITs आणि भारतातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची मदत घेऊन हे करणं गरजेचं होतं. आणि त्याला अनुभव कमी आला तो अनेक ठिकाणी फॅक्टरीजमध्ये काम करत असताना ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आणि इंजिनिअरिंग दृष्टीनं निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते त्याचा उपयोग करून या सगळ्या लोकांची मदत घेऊन ते सगळं डिझाईन फायनल झालं. मटेरियल त्याप्रमाणे करायचं ठरलं आणि ते सगळं मटेरियल आणताना काही ठिकाणी सरकारी मदत झाली, काही ठिकाणी राज्य सरकारचा हे पण झालं आणि लोकांच्याकडनं आलेल्या पैशाचा विनियोग करण्याची जी आवश्यकता होती ती लक्षात घेता ते थोडक्यात कसं होईल, कमी खर्चात कसं होईल असं बघत प्रत्यक्ष
कामकाजाची पद्धतही ठरली. त्यातनं काम पुढे सरकलं. याला जोडून एक प्रश्न आहे की उभारणीसाठी म्हणजे ती पाया खणण्यापासून तर इतर मंदिर संकुलातलं बांधकाम तर तंत्रज्ञान कोणत्या कोणत्या प्रकारचं वापरलं गेलं? मुळात जमीन जे आहे त्या जमिनीतला स्तर सगळा वाळू आणि माती मिश्रित असल्यामुळे आणि नदीकाठची जमीन असल्यामुळे ही मोठ्या इमारती बांधण्यासाठी वजन घेण्यासारखी क्षमता असलेली जमीन नाही. म्हणून त्या जमिनीचं स्ट्रेंथनिंग करायला लागलं. त्याच्यात मग सिमेंटचे काही प्रकार, विशेष पद्धती, त्यासाठी काही प्रयोग आणि IIT-मधून मदत घेऊन त्यासंबंधीचे सगळे प्रयोग करून ते तंत्रज्ञान ठरवलं. करत असताना जमिनीखाली जेव्हा प्रत्यक्ष जायला लागलो तेव्हा ASI-ने सूचना दिल्या होत्या की याच्यात पूर्वीच्या ह्याच्यामध्ये काही मंदिरं बांधण्याचा प्रयत्न झाला होता. पाडून बाबरांनी मशीद बांधली आहे. त्यामुळे किमान एक मंदिर खाली आहे माहिती होतं. प्रत्यक्ष बांधकाम करत असताना आणि खाली उत्खनन करत असताना त्याच्यापूर्वी स्कंदगुप्तांनी बांधलेले मंदिर आहे, विक्रमादित्यांनी बांधलेली मंदिरं आहेत, त्याच्यापूर्वी मौर्यांच्या काळात झालेलं मंदिर आहे, इसवी सनाच्या 13व्या शतकातही पूर्वी काही इथं बांधकाम झालेले आहेत, असे जसे पुरावे सापडायला सुरुवात झाली तसं काळजीपूर्वक ते सगळं सॉर्टिंग करणं, काढणं, त्याचा उपयोग करणं आणि त्याच्या आधारे शिकून आपल्याला मंदिराच्या रचनेमध्ये काय काय बदल करावे लागतील हे सगळं करणं हे सायमल्टेनियसली चाललं होतं. आणि ते एक मोठं आव्हान होतं, कारण एका बाजूला शिकत शिकत आणि प्रत्यक्षतः त्याचे रिझल्ट देत देत असं पुढं जायचं होतं. आणि याला वेळ खूप कमी होता. रात्रंदिवस काम करत असताना करोना 1, करोना 2, करोना 3 हेही थैमान घालत होते. त्यामुळे आतली माणसं बाहेर जाणार नाहीत, बाहेरची माणसं आत येणार नाहीत. आणि तुम्ही काम करायचं असेल तरी देखील ते ज्या काही आवश्यकता असतील त्या सगळ्या इंजेक्शन्स घ्या, अमुक का गोळ्या घ्या, हे सगळं खात खात करणं चाललं होतं. वेळेची आणि तुमच्या क्षमतेची ही कसोटी इतकी होती की त्या सगळ्या रेसमध्ये आम्ही इथपर्यंत पोचलो हेच खरं आश्चर्य. बरोबर. आणि एकूणच या मंदिराच्या स्थापत्याचे काही वैशिष्ट्य काय सांगता येईल त्याची? म्हणजे जसं सकाळी चंपतरायजी म्हणाले की भारतीय अभियंत्यांच्या सामूहिक क्षमतेचा हे आविष्कार हे मंदिर ठरणार आहे, तर हे कसं आपण याच्याकडे बघू शकतो? सिमेंटचे प्रकार, त्यातले प्रयोग, दगडांचे प्रकार, त्यातल्या कलाकृती, या सगळ्याच्या बरोबर धातू वापरताना इथे स्टील वापरायचं नाही असं ठरलं. कारण मंदिराच्या बांधकामात कुठेच स्टील नाही. मग त्याच्यातही काय वापरायला लागेल? मग काही ठिकाणी कॉपर क्लिप्स, ब्रास मटेरियल. मग अगदी पंखा देखील लावायचा असेल तरी त्यासाठी जो पंखा लावायचा त्याच्यामध्ये देखील स्टील असू नये आता हे शोधून असे. त्यामुळे काही गोष्टी आणायला लागल्या, पण त्या सगळ्या आणत असताना त्याचा उपयोग तेवढ्याच महत्त्वाचा होता आणि तो करायची संधी मिळाली. आणि अशा सगळ्या प्रयोगातून एक 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 गोष्टी पुढे ठरत गेल्या. मग त्याच्यामध्ये विजेच्या याच्यामधनं इंटरनल लाईटची व्यवस्था, बाहेरून टाकायचे लाईटची व्यवस्था, पाण्याच्या सोयी, जिथे लोक आल्यानंतर लोकांच्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या युटिलिटी सर्व्हिसेस, या सगळ्याच्या याच्यामध्ये मग जास्तीत जास्त उत्तम आणि टिकाऊ, लोकांना त्याचं हे करत असताना मेंटेनन्सची कॉस्ट कमी येईल अशा पद्धतीच्या रचना करण्याचा प्रयत्न केला. एक वाक्य त्याच्यात ॲड असं करता येईल की इथे ज्या ज्या सगळ्या सोयी सुविधा किंवा तंत्रज्ञान वापरलेलं आहे हे अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, अपडेटेड लेटेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे कुठल्याही विषयातलं, इलेक्ट्रिकल असेल, लाईटनिंग असेल, जे काय असेल ते वेगवेगळे ट्रीटमेंट प्लांट असतील किंवा जे ती आत्ता असलेली सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी अशी वापरली गेलेली. याला जोडून एक जगन्नाथजी तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही अभियंता आहात, दीर्घकाळ तुम्ही याच व्यवसायामध्ये होतात आणि या क्षेत्राचा तुमचा अभ्यासही आहे, तर एक अभियंता म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकल्पाकडे कसं बघता? कारण आम्ही पत्रकाराच्या नजरेतून बघणार, इतर भारतीय भाविक किंवा पर्यटक या नजरेतून बघणार, पण एक अभियंता आणि एक हिंदू मंदिर बांधलं जात आहे, तर हे याच्याकडे तुम्ही कसं बघता किंवा वेगळेपण याचं काय सांगाल तुम्ही? तसं खरं म्हटलं तर मंदिराच्या बांधकामाचा मला खुदेचा अनुभव नाही. मी बांधले ते सगळे इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत, मोठे मोठे शेड्स. दुसरं असं की मी ज्या काळात
अभियंता झालो, म्हणजे 75 साली BE झालो, 1975ला. म्हणजे साधारण 48 वर्षापूर्वी मी इंजिनियर झालो. म्हणजे मी इकडे आलो तेव्हा 45 वर्षापूर्वी इंजिनियर झालेलो होतो. त्यामुळे त्या काळात मी जे काय शिकलो इंजिनिअरिंगचं ते आत्ता ते कुठे उपयोगात येत असतात. बेसिक काही गोष्टी येतात, पण अन्य ज्या सगळ्या गोष्टी सगळं तंत्रज्ञान सगळं बदललेलं आहे. त्यामुळं आणि मी जे केलं ते त्याच्यानंतर कधी मला इंजिनिअरिंगच्या विषयाचं प्रत्यक्ष माझ्या कामामध्ये कधी फार त्याचा उपयोग करावा लागला नाही. त्यामुळे मी इंजिनिअरिंग विसरलेलोच होतो सगळं, संघाच्या कामात, बाकी सगळ्या कामामध्ये. आणि माझ्या प्रत्यक्ष व्यवसायामध्ये मला त्याच्यातलं थेरॉटिकल किंवा असं कधी त्याच्यावर अभ्यास करावा लागला नाही. इथे आल्यानंतर पहिल्यांदा असं की मला पुन्हा एकदा इंजिनिअरिंग शिकावं लागलं. आणि मग ते शिकत शिकत करणं हा जो एक स्वभाव असतो ते करा. पण त्याच्यात आनंद होता. म्हणजे माझ्याकडं घरातही बरेच सगळे इंजिनियर आहेत, मुलं वगैरे असे सगळे. तर मी त्यांना सांगितलं मी आता पुन्हा इंजिनिअरिंग शिकतोय. अशी रिफ्रेश कोर्स ज्याला आपण म्हणतो, तो एक तुम्हाला करायला रिफ्रेश म्हणजे आता त्याचा पुन्हा कधी मला उपयोग होईल असं मला आताही वाटत नाही, कारण आता काही फार वर्ष पुन्हा काही काम करायचं असं नाही. पण एक चॅलेंज होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये एक आव्हान होतं की पहिल्यांदा आपण हे करतोय. बेसिकली इंजिनियर असलं तरी खूप वेगळ्या गोष्टी करायला लागत आहेत, पुन्हा सगळं शिकून पुन्हा ते करणं. बरोबर. आणि इथे मी प्रत्यक्ष मंदिरातल्या सगळ्या ह्या टेक्निकल गोष्टीपेक्षा बाकीच्याही ट्रस्ट म्हणून ज्या अनेक गोष्टी करायला लागतात. आता हे LNT बांधकाम करत असले ते LNT साठी पण काही काही गोष्टी ज्या ट्रस्टनी करणं अपेक्षित आहे. अशा अनेक गोष्टी करण्यामध्ये थोडं खूप सहभाग असल्यामुळं पण जे आता आवश्यक आहे ते करायचं. आणि याचाच एक प्रश्न की LNT सारखी एक भारतातली नामवंत कंपनी याचं सगळं बांधकाम करत आहे आणि तुम्ही ट्रस्ट तर्फे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहात, तर हा समन्वय कसा साधला गेला? कारण एक खाजगी कंपनी आणि ट्रस्ट आणि त्यांचे अभियंते, तुमचे अभियंते, जे आपण ज्याला म्हणतो की बऱ्याचदा एकाच व्यवसायात असले की इगो क्लॅशेस होतात, किंवा मी सांगतोय माझं बरोबर, ते समोरचा म्हणणार माझं बरोबर. तर असे काही प्रसंग आले का, किंवा आले तर कसा मार्ग काढला? थोडक्यात सांगतो. LNT खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान असणारी जाणणारी मंडळी पण त्यांच्याकडे भरपूर आहेत. त्याच्यात आणखी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर आहे, ते कन्सल्टंट आहेत. त्यामुळं ती पण मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. त्यामुळं टेक्निकल विषयामध्ये ते सगळे दोघंही एक्सपर्ट आहेत. म्हणजे आता जगदीशजी कसं पाहतात त्याच्याकडे मला माहीत नाही, पण मी त्याच्याकडे असं पाहतो की आमच्या ट्रस्टमध्ये जे ट्रस्टीज आहेत त्यापैकी एकही इंजिनियर नाही आहे. त्याच्यामध्ये आहेत काही सामाजिक कार्यकर्ते, काही संत महंत आणि सरकारच्या वतीनं जे काही 2-3 ट्रस्टीज आहेत, शासकीय अधिकारी, ते ट्रस्टीज आहेत. त्यांच्यापैकी कोणी इंजिनियर नाही आहे. पण त्यांना मंदिर कसं असावं ह्याच्या त्यांच्या काही संकल्पना आहेत, त्या स्पष्ट येतात. आणि त्यांना जे हवं त्यांच्या एकूण विचारामध्ये जे मंदिर असावं ते आम्हाला जरा लवकर समजतं, कारण आम्ही त्यांच्याबरोबर गेले, आमचंही आयुष्य कामामध्ये गेल्यामुळं त्यांना काय म्हणायचंय ते ते आम्ही टेक्निकल भाषेमध्ये कन्वर्ट करून ते LNTला किंवा TCला डिलिव्हर करतो. आणि ते इंजिनिअरिंगच्या पद्धतीने जे काय कामं करतात ते यांच्या भाषेमध्ये समजावून सांगणं, असं बेसिकली असं आमचं काम आहे असं मला वाटतं. ट्रस्टचे इंजिनियर्स म्हणून आमची इंजिनिअरिंग टीम. बाकी मग त्यांचं जे काही वेळापत्रक आहे, काम करतात, त्यांची क्वालिटी आहे, बाकी सगळ्या अशा ह्या गोष्टी तर रुटीनमध्ये करायला लागतात. बरोबर. पण त्याच्यात क्लॅशेस असा विषय नसतो. आपल्याला काय हवं ते त्यांना संवादातनं आणि त्याला ते पटवून देणे की नाही तुम्ही हे करता, जरा हे असं केलं पाहिजे, अशा पद्धतीने ते चालतं. आता हे बरीच गाडी पुढे आलेली, त्यामुळे त्यांनाही आम्ही काय म्हणतो ते जरा सुरुवातीला अवघड गेलं, आता ते त्यांना लक्षात आलं की हे असं करणं जास्त सोयीचं आहे. कारण त्यांच्यापैकी पण कोणी मंदिर बांधलेलं नाही. LNT पण आयुष्यात पहिल्यांदाच मंदिर बांधते, TC पण पहिल्यांदाच आयुष्यात मंदिर बांधते आणि ट्रस्ट किंवा आम्ही पण सगळे पहिल्यांदाच बांधतो. आम्ही सगळेच नव्हे. आणि जगदीशजी, माझा एक प्रश्न आहे की आपण म्हणतो की हे मंदिर आत्मनिर्भर, भारताचं एक आत्मनिर्भर मंदिर असेल तर ते कसं, आणि एकूण अन्य वैशिष्ट्य जे मंदिर वगळता जे पूर्ण संकुल आहे, 70 एकराचा जो परिसर आहे, तर त्याचे असे काही वेगळे वैशिष्ट्य काय सांगता येते? याच्यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं आहे
ते भारतीय हवामान, भारतीय पद्धती, भारतीय स्थापत्यकला याच्यानुसार वापरलेलं आहे. जे दगडामध्ये दगड अडकवायचा म्हणजे त्याला काही सांधे करण्याची पद्धत आपल्या मंदिरामध्ये पूर्वी होती. की आपल्याकडे कुसुखेळीचा सांधा असं म्हणतो आपण. तर हे दगडामध्ये पण करता येतो. आपण केवळ तो लोखंडात किंवा लाकडातच करतो असं नाही. तर ते प्रत्यक्षतः केलं. लोखंड जसं एकमेकाला क्लॅम्प करण्याची पद्धत असते तशी दगडं देखील एकमेकांना क्लॅम्पिंग करण्याची एक पद्धत असते ती वापरली. ते कॉपरचे क्लॅम्प्स आहेत. कॉपरचे क्लॅम्प्स आपण कदाचित विचार नाही करू शकत. ते दगड कशा बांधू शकतील, कारण ताकदीनं दगड खूप वेगळा असतो. पण त्याची काही पद्धत आहे, ते केलेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मंदिराची रचना करत असताना पीस बाय पीस दगड आहे. आपण कॉन्क्रीटमध्ये ओततो आणि त्याच्यामध्ये आतल्या बाजूला लोखंडाच्या सळ्या असतात आणि त्याचं तो कास्टिंग बनतं आणि मग आपण म्हणतो की त्याचा एक कॉलम तयार झाला, त्याचा एखादा बीम तयार झाला. इथे बीम, कॉलम हे करताना देखील 6 पीसेसचा एक कॉलम होतो. आता हा 6 पीसेसचा कॉलम करत असताना तो बरोबर एकमेकाच्या डोक्यावर एक असला पाहिजे, लंबात बसला पाहिजे. त्याच्यावरती वजन घेण्याचं असेल तर ते वजन घेण्याची त्याची क्षमता असली पाहिजे आणि असे शेकड्यात आपल्याला खांब उभा राहायचे. तर याची एक पद्धत असते. ती पद्धत समजून घेतली आर्किटेक्टकडनं, इंजिनिअरिंगच्या पद्धतीमध्ये मांडली आणि मोठ्या प्रमाणात मास स्केलवरती ते करता येईल असं त्या वर्कर्सच्याकडनं आणि सुपरवायझर्सच्याकडनं करून घ्यायची पद्धती आम्ही त्यांना लिहून त्यांच्यासमोर राखून दिली. मग असं लक्षात आलं की ते त्यांनाही सोपं गेलं आणि सोयीचं झालं. अशा पद्धतीने आम्ही कर्माकर्मांनी जेव्हा गेलो तेव्हा मग असं लक्षात आलं की अरे आपण करतो ही पद्धती इंजिनिअरिंगची आहे, बरोबर आहे. हे जसं म्हणले की मंदिर बांधलं होतं का कोणी, तर उत्तर अर्थात त्याचं नाही असं होतं. पण सगळे मिळून एका वेळेला 4000-5000 लोक मंदिर बांधत आहेत, हे प्रत्यक्षात घडतं आहे की नाही, तर त्याचं उत्तर होय असंच आहे. आणि कदाचित पूर्वीच्या काळामध्ये एखादं मंदिर बांधायला 22-25 वर्ष लागली असतील. हे मंदिर आपल्याला 4-5 वर्षातच बांधायचं आहे. या जिद्दीने सगळे उभा राहिलेले आहेत. त्यामुळे सकाळ कामाची सुरुवातच जय श्रीरामने होते आणि त्याच्यामुळे हे सगळं काम होत असताना कोणी काही फसवून चूक करतो आहे किंवा त्याच्यामध्ये धोकादायक पद्धतीने काम करतो आहे असं होत नाही. मग विचारतात, निष्काळजीपणा नाही, कामचुकारपणा अजिबातच नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्याबरोबर काम करत असताना कामाचा आनंद आणि त्याचे रिझल्ट्स हे प्रत्यक्ष घेणं, मोजणं, करणं आणि त्याप्रमाणे त्याची पेमेंट करणं हे अगदी सहजस्वाभाविकपणे होऊ शकतं. आणि आता 22 जानेवारीला तुम्ही आत्मनिर्भर कशा कुठल्या दृष्टीने म्हटलात ते मला लक्षात नाही आलं, पण मला जे समजलं ते मी फक्त म्हणजे आज महासचिव चंपतरायजी जे म्हणाले की हे मंदिर जे असणार आहे याच्यासाठी म्हणजे पाणी लागेल किंवा इतर काही सोयीसुविधा असतील याचा भार अयोध्येच्या महानगरपालिकेवर पडणार नाही. तर या संदर्भात तुम्ही काय सांगता? आत्मनिर्भरच्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे व्यवस्थात्मक दृष्ट्या आपल्या सगळ्या व्यवस्था आपण उभा करणं, पण त्या व्यवस्था उभा करण्यासाठी लागणारं जे आर्थिक बळ आहे हे पण समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणात दिलं की सगळा समाज या मंदिराच्या मागे. म्हणजे सरकारवर कोणीतरी दानदाता आहे आणि तो ते सगळं करतोय आणि त्याच्यावर मंदिर अवलंबून आहे असं अजिबात नाही. म्हणजे कुठलीही संस्था, जी संस्था आर्थिक आधारावरती याला मदत करते आणि मग त्याच्या आधारावर हे मंदिर उभं आहे असं अजिबात नाही आहे. मी आत्तापर्यंत जे काही सगळं झालं आहे हे सगळं लोकसहभागातलं झालेलं आहे आणि आजही लोकांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. मग तो आर्थिकदृष्ट्या मिळत असेल, सहभागाच्या दृष्टीने मिळत असेल. प्रत्येकजण प्रत्येकाला असं वाटतंय की जो जो या कामाच्या संपर्कामध्ये येतो कुठल्या ना कुठल्या विषयाच्या निमित्ताने त्याला असं वाटतं की मला काहीतरी केलं पाहिजे. तो स्वतःचं कॉन्ट्रीब्यूट करतो त्याच्यामध्ये, कुठलाही स्वार्थ न ठेवता. अनेक प्रकारच्या अनेक विषयातली मंडळी, अनेक समाजातली मोठी मंडळी की तुम्हाला काय हवं किंवा मी काय देऊ शकतो तुम्हाला, तुम्ही सांगा की मी तुम्हाला हे देऊ शकतो. तर ते असे आज हजारो नव्हे लाखो लोक असे आहेत की जे या मंदिरासाठी देण्यासाठी उत्सुक आहेत. पैसा नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकाराने असे देण्यासाठी समाज उभा आहे आणि त्यामुळे हे आत्मनिर्भर आहे. आणि मग व्यवस्थात्मक दृष्ट्या म्हटलं तर तुम्ही तसं आहेच आहे
म्हणजे पाणी आपल्याला आपण आपल्या तिथेच उपलब्ध करून देतोय. वीज तर आपल्याला बाहेरनं घ्यावीच लागणार आहे. पण बाकी अन्य ज्या सगळ्या काही व्यवस्था आपण आतमध्ये उभा करतोय ते मंदिर स्वतः ट्रस्ट आपल्या बळावरती ते सगळ्या उभा करणार आहे. मग त्यातलं समजा वॉटर ट्रीटमेंट असेल, सिवेज ट्रीटमेंट असेल किंवा कचरा सगळा आतमधला जो आहे तर त्याचं डिस्पोजल असेल, सगळ्या प्रकारच्या ज्या काही व्यवस्था लागतात त्या सगळ्या व्यवस्था मंदिराच्या आधारावरती ते पूर्ण करतात. म्हणजे एक स्वतंत्र मंदिर इकोसिस्टीम आपण ज्याला म्हणतो, ती त्याचा एक नवा आदर्श आत्मनिर्भर मध्ये 2 मुद्दे मला आता आठवले म्हणून परत सांगतो. पूर्ण याच्यामध्ये भारतीय कंपन्या याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीला आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि ते काम करत आहेत असंही नाही. तसं याच्यामध्ये भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आपण कदाचित बाहेरच्या लोकांच्याकडनं शिकवून भारतामध्ये तयार केलेलं मेड इन इंडिया याही मटेरियलचा आपण अर्थ त्याच्यामध्ये आग्रह धरलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पुन्हा पुन्हा ज्या गोष्टींचा आग्रह धरतो की आपण इथे चायनीज मटेरियल वापरणार नाही. हा या अर्थाने देखील जर तुम्ही म्हणलात तर एक वेळ UK किंवा USA मधलं मटेरियल त्यात काही असेल, टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं काही त्याचा उपयोग आम्ही केलेला असेल, परंतु अगदी आग्रहाने चायनीज मटेरियल वापरायचं नाही असं ठरवून आम्ही या ठिकाणी भारतीय तंत्रज्ञान वापरतो. 95% भारतीय मटेरियल आहेच. 5% कदाचित त्या काही तंत्रज्ञानानुसार पाहिलं CCTVचे कॅमेरे आहेत किंवा कदाचित काही याच्या सिस्टीम्स आहेत, PA सिस्टीम्स आहेत, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक आयटम्स काही आहेत. पण त्यातसुद्धा जॅपनीज चालेल, चीन नको, चायनीज नाही असा आग्रह धरून आम्ही हे सगळं काम करतो. हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ म्हणजे आम्ही वापरतो त्या वस्तू नाही आहे, जे आम्ही ज्यांच्याकडनं इक्विपमेंट किंवा मशिनरीज विकत घेतल्या त्यांना पण पहिल्यांदा हे सांगितलं की आम्हाला याच्यात हे कॉम्पोनंट नको. पण असं करताना काही अडचणी आल्या. म्हणजे आता जे आपण किंवा असा एक बागुलबुवा उभा केला जातो की तुम्ही चीनी सामान वापरणार नाही किंवा चीनकडून काही घेणार नाही. पण मग तुमच्या देशात काय आहे किंवा जगभरात तुम्हाला चीनशिवाय कोणी देऊ शकणार नाही, असं काही अनुभव आले तुम्हाला? नाही, आम्हाला अनुभव आले, पण त्या सगळ्या अनुभवावरती मात करत आम्ही अशा मुद्द्यांवरती सोल्युशन्स काढली. तर उदाहरणार्थ लाईटनिंग अरेस्टर्स आम्हाला पाहिजे होते. ते करत असताना एका विशिष्ट पद्धतीचेच लागतात आणि ते भारतात बनवले नाही तर कुठल्या तरी परदेशी कंपन्यांच्याकडनं तुम्ही घेऊन या की आणायची पद्धत आपल्याकडे होती. आम्ही त्याच्यावरती मात करून भारतामध्ये मटेरियल घेतलं, त्याचं टेस्टिंग भारतात केलं आणि ते टेस्टिंग करून आम्हाला पाहिजे त्या कॅपॅसिटीचे योग्य पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आम्ही टेस्टिंगला जर्मनीत पाठवले, स्पेनला पाठवले. त्याचं टेस्टिंग करून आणलं की ते अतिशय योग्य आहे आणि युरोपियन किंवा अमेरिकन पद्धतीने ज्या पद्धतीची त्याच्यामध्ये क्वालिटी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा देखील ते सुपिरियर आहे याची खात्री झाल्यानंतर आम्ही वापरायला सुरुवात केली. आपल्याला असं म्हणतात की भारतीयांसाठी भारतीय पद्धतीने बांधलेलं हे राम मंदिर जिद्दीने केलं तर शक्य आहे, हा आमचा अनुभव आहे. तर एक शेवटचा प्रश्न. आता 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होईल, त्याच्यानंतर ही मंदिर संकुलाचं बांधकाम सुरू राहणारच आहे. तर भविष्यातलं अयोध्येचं आणि मंदिर संकुलाचं स्वरूप कसं असेल? हे भारतातलं अगदी सर्वोत्तम मंदिर व्हावं अशी त्याच्या मागची सगळी रचना आहे. म्हणजे त्याच्यासाठी जे काही शिल्प आहे, वास्तू आहे, अशा सगळ्याच गोष्टी मोठं तर असेलच, पण हे पर्यटन स्थळ पण असेल आणि सांस्कृतिक स्थळ पण असेल. केवळ हे पर्यटन स्थळ असणार नाही किंवा केवळ सांस्कृतिक असणार नाही, दोघांचा संगम दोन्ही दृष्टीनं हे अत्यंत उच्च दर्जाचं असं हे मंदिर असणार आहे. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये जसं हे म्हणले भारतीय मंदिर शिल्पकला, त्याच्यामध्ये असलेली वास्तुशास्त्र, त्याच्यामध्ये असलेली मूर्तिकला, याचं एक अलीकडच्या काळामध्ये मी गेल्या 400-500 वर्षाच्या काळात सांगतो आहे. कदाचित पूर्वी आपले सगळे पूर्वज खूप मोठ्या पद्धतीने चांगलं उत्तम काम जगामध्ये
कदाचित पहिल्या क्रमांकाचं काम करत होते. त्याचं पुन्हा उदाहरण आपण घालून देण्यासाठी म्हणून हा जो प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये इतर अनेक जण सांगतील, आपणही सांगाल त्या संदर्भात, की आम्ही किती यशस्वी झालो हे कदाचित तिथे अनेक कोटी लोक सांगतील. परंतु आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की याच्या दृष्टीनं ज्या गोष्टींचा विचारसुद्धा आम्ही केलेला नव्हता, कदाचित कुठे जायचं आहे, कसं करायचं आहे याचा काही अंदाज नव्हता, पण तरी देखील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे, होतो आहे. आणि अजूनही 2 वर्ष या सगळ्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर ज्या पूर्ण उभा राहील तर त्या सगळ्या पूर्ण उभारलेल्या यंत्रणेमध्ये आपल्याला समाधान मिळेलच. पण ह्याच्या पुढच्या 1000 वर्षातल्या आपल्या अनेक पिढ्या याच्या संबंधीच्या गोष्टी केवळ ताम्रपत्र खाली ठेवलं आहे म्हणून किंवा किती जुन्या इमारतींमध्ये जसं खाली ठेवायची पद्धत असते आपल्याकडे मंदिरामध्ये, केवळ त्याच्यामुळे नाही, पण तेव्हासुद्धा 1000 वर्षानंतर देखील याच्या दृष्टीनं झालेले प्रयत्न हे नावाजलेले असतील, आठवणीत राहण्यासारखे असतील आणि भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाचे वाटतील असे असतील, असं जगभर असलेल्या सगळ्या हिंदू समाजाला वाटेल इतपत भारतीयत्व जागृत करणारं हे इतपत ही स्थिती असल्यामुळे एका अर्थाने राम मंदिर हे मगाशी जसं म्हणले हे राष्ट्रमंदिर या अर्थाने उभं राहील आणि सगळ्यांना त्याचा अभिमान वाटेल अशी ही कृती असेल. आणि तो प्रयत्न शेवटपर्यंत आमच्या हातनं व्हावा अशीच श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आहे.